छोटंसं ना ते 10x2 खोली. मी फिरले की रूम संपायची. तिथे एक कूलर लावलेला असायचा. त्या कूलरच्या पुढ्यात मी जाऊन बसायचे. आणि मी जाऊन बसले की बाकीच्यांना काही संबंधच नसायचा ना, किंवा सगळेजण उठायचे आणि बाजूला व्हायचे असं. म्हणजे या सिनेमामध्ये तुम्ही स्क्रीन टाईम, कूलर टाईम आणि स्पेस टाईम सगळा घेतला. हा मुळात खूप पहिला मोठा चित्रपट म्हणता येईल तुमचा, की पोस्टरवर पण तुम्ही जास्त स्पेस घेतली. मी म्हणतो पहिल्या लाटेत पहिल्या आठवड्यात जी माणसं येऊन जातील त्यांनी ठरवा की इतरांना सांगायचं की नाही. ते तुम्हाला नाही आवडलं नका सांगू, पण तुम्हाला आवडण्यासारखा आहे याची खात्री आहे असं आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवा आणि तुम्ही पहिल्या आठवड्यात या. आपल्या मराठीमध्ये कंटेंट चांगला आहे सगळ्यांना मान्य आहे, पण तरीसुद्धा थिएटरपर्यंत प्रेक्षक येत नाही. की तुम्ही एखादा फोन घेता, कधी कधी 1.5 लाखाचा, कधी कधी 25,000चा, तिथं 1-2 हजार जास्त गेले ते चालते, पण तुम्हाला एक मराठी सिनेमा बघताना चला आपण टेस्ट करूया, 200 रुपये जातील, ओके, नाही आवडलं तर ठीक आहे, पण माझा मराठी सिनेमा आहे. नंतर आपण क्रिटिसाइज करू की चांगला वाईट हे नंतर ठरवूया, पहिलं जाऊन बघा. वेल्डन नाही मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून माझ्या आईला वेल्डन म्हणत नाही, पण करायला पाहिजे, प्रत्येक आईला वेल्डन करायला पाहिजे, कारण की आपली आई प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपल्या मागं उभी असते आणि आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असते. वेल्डन आई नावाचा एक नवीन चित्रपट आला आहे आपल्या बेटीला, आणि त्या चित्रपटाचे 2 स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. हा असा माणूस असल्यावर कोण देणार आहे या घरात मुलगी? मीच शांताराम माने, ज्यांचं इंट्रोडक्शन द्यायला मी खूप लहान आहे, मी इथं आहे इंट्रोडक्शन द्यायला, म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही. तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपल्यासोबत कोण आहे. आणि आता हा नवीन चित्रपट आला आहे, चित्रपटामध्ये आईची भूमिका आहे, खूप दिवसानंतर लीड रोलमध्ये दिसत आहे. काय तयारीची तर काही गरज नाही वाटत मला. तुम्हाला हा प्रश्न मी तर विचारू शकत नाही मी, पण काय मजा आली, रोलबद्दल सांगा. काय रोलबद्दल सांगायचं तर मी जसं त्या पोस्टरवर पहिल्यांदाच एवढं मोठं माझं मध्यभागी चित्र दिसतंय, फोटो दिसतोय, याचे खरंच आनंदही आहे आणि तितकीच हुरहुर पण आहे, काळजी पण आहे, जबाबदारी आहे खूप मोठी. कारण आपल्याकडे बघून लोक सिनेमा बघायला येतात, तर अरे आपलं काम छान झालं पाहिजे, यासाठी लागणारी मेहनत ती करावीच लागते. आपली जबाबदारी आहे तेवढी, आपली जबाबदारी आहे. तर सिनेमा जेव्हा वाचला तेव्हाच वाटलं की अरे याच्यात जम आहे, याच्यात गंमत आहे, हे छान करता येईल आपल्याला. हा विश्वास पटल्यावरच एवढी मोठी भूमिका स्वीकारली. आणि मग नंतर विजय निकम सर आहेत, जयवंत वाडकर आहे, यांच्याबरोबर कामाची भट्टी जमवताना खूप मजा आली. शंकर हा आमचा डिरेक्टर आहे. मी अनेक इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले अतिशय हुशार डिरेक्टर आम्हाला या सिनेमासाठी लाभला, ज्यांनी अतिशय कष्टातून त्याची डिरेक्शनची पायवाटेवरनं आला येतो, की आधी बॅकस्टेज, मग डिरेक्शनमध्ये, मग छोटा 4-5वा डिरेक्टर, मग 5वा, मग 4था, 3रा असोसिएट डिरेक्टर आणि मग इंडिव्हिज्युअल डिरेक्टर. सो असा ही त्याची जर्नी आहे. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक टप्प्यावरच्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत, खाचखळगे माहिती आहेत. आणि त्यांनी ह्या सिनेमा करताना अतिशय स्वतःवर काम केलं होतं आणि मग ह्या सिनेमासाठी उतरलं. त्यामुळे ना मला तयारी करायला लागली म्हणशील ना, तर मी फक्त आणि फक्त दिग्दर्शकाचं ऐकलं. कारण आम्हाला नाटकांमध्ये हेच सांगितलं आहे की जे दिग्दर्शक सांगेल तो करायचं. स्वतःला वाटतं ते आपण करून झालं आहे आता, नाही का, स्किटच्या माध्यमातून. तिथे तुम्हाला स्वतःचं टॅलेंट दाखवावं लागतं, की काय हा शब्द काय, फक्त काय हा शब्द कशा पद्धतीने त्या सिच्युएशनला उच्चारायचा हे तुमचं टॅलेंट आहे. लेखकांनी लिहिलं आहे ते इम्प्रोवाइज त्याच्यावर तुम्ही करायचं आहे. सिनेमामध्ये तुम्हाला इम्प्रोवाइज करू नये, तुम्हाला शरणागती पत्करावी लागते, तुमच्यातल्या कलाकाराला थांबावं लागतं आणि डिरेक्टरला काय अपेक्षित आहे हे करावं लागतं. तर ते मात्र मी करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. मी स्वतःची कवाटं बुद्धीची बंद केली आणि फक्त कानाचे पडदे उघडे ठेवले. आणि मी जे शंकरनी सांगितलं ते कधी त्यांनी पण माझं ऐकलं, सरेंडर झाले. त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं की ताई हे करा ते करा, त्यांनी ओके आला तर मी भरून पावले होते. हां ओके झालं आहे. 4-4 वेळा बरोबर वाटतंय ना, बरोबर वाटतंय ना, तेच वाटत नाही ना, मला सांग. बऱ्याच आपण आपल्यासारखंच करतो ना, आपल्याला जे वाटतं ते करतो आपण. दिग्दर्शकांनी सांगितल्यामुळे काय होतं, तो ॲप्रोच बदलतो, आपलंच अभिनय वेगळा वाटतो. अरे हे चांगलं केलं आहे मी, कारण ती थिंकिंग प्रोसेस आपली त्याच्या पद्धती त्रयस्थ पद्धतीने होते. त्यामुळे ते चांगलं वेगळंच कॅरेक्टर आपल्याला मिळतं, 3रंच कॅरेक्टर आपल्या व्यतिरिक्त आपल्याला सापडतं. सो तसं या सिनेमात माझं झालेलं आहे. माझ्याच काही लाईन्स मलाच वेगवेगळ्या सापडल्या आहेत, काही मुवमेंट त्यांनी फार सुंदर बसवल्या आहेत, त्या मुवमेंट छान जगता आल्या आहेत. आमचं बोलता बोलता तेच झालं की कॅरिकेचर करणं सोपं आहे, पण ती आई जगणं कठीण आहे. त्यातली मी आई जगण्याचा 100% प्रयत्न केला शंकरच्या जातीनं. आणि याच्यासाठी मी 100% माझ्या सहकलाकारांना पण त्याचं श्रेय देते, की एकटी बाई म्हणजे एकटा कलाकार नाही, टीमवर जेव्हा असेल ना तेव्हा
तेव्हाच कुठलीही कलाकृती उत्तम होते. एकटेपणानं फक्त एकपात्री प्रवेश होऊ शकतो. नाटक सिनेमा म्हटलं तर टीमवर्क पाहिजेच. आणि माझ्याबरोबर अतिशय कमालीचे तगडे अभिनेते असल्यामुळे त्यांच्या लुकमध्ये सुद्धा कमालीची गंमत आहे. जयवंत वाडकरच्या पण बोलण्याची एक पद्धत आहे, त्याची पण रिॲक्ट होण्याची एक पद्धत आहे, ती सुद्धा कमालीची आहे. त्याचं टायमिंग प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. शिवाय इथे नवीन कलाकार आहेत आमच्याबरोबर, तरुण पिढी आहे, त्यांची एनर्जी वेगळी आहे, त्यांचं भूमिकांकडे अजून शिकतायत, तर त्यांना पण बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतात. अरे हे नाही, असं नाही, तसं कर, तसं नको, हे नाही बरं दिसत आहे ते. त्याच्यामुळे आपला पण अभ्यास होतो नवीन आहे की अरे हां, आपण पण एक वेगळा कॅरेक्टरचा विचार करायला लागतो, तोही आपला अभ्यास होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अनेक या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला करायला मिळाल्या आहेत. त्याच्यामुळे मी स्वतःला खूप ब्लेस समजते की मला विजयदादाबरोबर खरंच काम करता आलं. मला खूप म्हणजे त्यावेळेस काय म्हणूया वाटलं नव्हतं की अरे ही अशी पण भट्टी जमू शकेल. पण मी आत्ता सिनेमा बघते ना, तर मला ते दोघांचं केमिकल बघूनच गंमत येते. मला ती काय म्हणूया त्याला, मिश्रण किंवा केमिस्ट्री, केमिस्ट्री बघूनच मला गंमत आली की अरे कुठलं वेगळं अजब रसायन झालं हे, की अत्यंत हेकेखोर हट्टी स्वभावाचा नवरा आणि तरी त्याच्यावर प्रेम करणारी बायको आणि तरीसुद्धा त्याला मान देणारी आणि तरी मुलासाठी खटाटोप करणारी एक बाई. हे छान समीकरण त्याच्यात बसलंय बसलं आहे असं म्हणजे मी अजून एक जरा आउट ऑफ कॉन्टॅक्ट मला बोलायचं आहे. मी आजपर्यंत ताईला टी व्हीवर बघितलं आहे, खूप जणांकडून ऐकलं आहे ताईची एनर्जी मस्त आहे, ताई अनस्टॉपेबल आहे. इंटरव्ह्यू चालू व्हायच्या अगोदर ताई तू म्हणली की अरे कंटाळले, कंटिन्युअसली जी गाडी चालली ना, मला थांबूशी पण वाटली नाही, पण काय एनर्जी राव. आणि प्रत्येक शब्द, प्रत्येक जे बोललेत ना, मला एका प्रश्नामध्ये त्यांनी उरकवलं. मला दुसरी प्रश्न मला अशी म्हणजे येत होती डोक्यात, मी म्हणलं विचारू का नको, पण सुंदर. त्याच्यामुळं माझी एनर्जी लेवल वाढली आहे आणि खतरनाक. म्हणजे आता मी यांच्याकडे जातो, जरा तुमची गाडी जरा थांबूया आपण, मला थांबवायची नाहीये. मला थांबवायची नाहीये, आताशी सुटली नाही जावं उलट पुढं तुम्ही. अजून यायचे आणि मी अजून खरंच सिनेमा शिकते. त्यामुळे आता माझी पहिला डब्बा आहे हा, अजून तर बहुत त्या गाडीच्या मागे आम्ही असणार आहे ना. आपल्यासोबत विजय निकम सर आहेत. पहिली गोष्ट आहे ना, मी तुमचे सगळे असे डेंजर भूमिका बघितल्यात. तुम्ही कॅमेरावर मला खात्री करून द्या, तुम्ही तसे नाही, तुम्ही नारळासारखे. मी तिकडे पण बोललोय, ते तुम्ही मला खात्री करून द्या. मी कशी खात्री करून देऊ आता. नाही, मी तसं नाही. नक्की ना, कारण की मला ठीक आहे. आता ताई जरा ओके, तुम्ही जरा मला थोडासा असं चुकीचा प्रश्न विचारला. नाही काही होणार नाही, कारण कसं होतं मी तसं नाही, क्षमा मागतो. मी तसं नाही असं सांगितल्यानंतरच सिद्ध होईल की मी ते केलं होतं, तो अभिनय बरा होता. आता मी वेगळा आणि तो वेगळा केला होता की नाही. मी म्हणजे तसं आता ट्रेलरमध्ये बघतोय की तुम्ही खतरनाक स्ट्रिक्ट आहात. तुम्ही लेखकाने तसं लिहिलं, त्याला मी काय, पण ते तुम्ही निभावलंय सुंदरपणे. अरे ते काम तेवढाच उद्योग आम्हाला, ते काय ते त्याच्यासाठीच ते इतकी वर्ष धडपडतो की तेच करायचंय, ते करायचंय. पण तुम्ही कुठलाही चित्रपट असो, हा असू दे, हे स्क्रीनवर आले ना, आम्ही असे होतो, हा काय बोलता ते बाबा. आता तो पॉज, ते सगळ्या गोष्टी म्हणजे उत्तमच. शेवटी तुम्ही एवढं काम करताय. काय भूमिका आहे, काय चित्रपट आहे, थोडक्यात सांगा. काय मी तुला सांगतो, आमचा आयुष पाटील जो नायक आहे, त्याचं नाव सिनेमातलं दीपक आहे. तर तो दीपक आहे, तो तारुण्य सुलभ, त्याची इच्छा अशी आहे की बाबा रे माझं लग्न व्हावं. आणि त्या बिचाऱ्याचं लग्न होण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आहेत. तो सुशिक्षित आहे, कमावता आहे, दिसायला देखणा आहे, व्यायाम वगैरे सुंदर सगळं घरातलं माहोल व्यवस्थित आहे, आई त्याची गोड आहे, आणखी आईचा पाठिंबा आहे. फक्त हा बाप जो आहे ना, बापाची इच्छा काय आहे, त्याचं लग्न होऊ नये अशी नाहीये, अजिबात नाहीये. पण बापाचा काही काय त्याला म्हणावं आता, शनी हा शब्द वापरला, हेकेखोर असं नाव ठेवलं. मला आणखी त्याच्यात काही वेगळं सुचतंय का, तर विचित्र आणि इगोइस्टिक घेऊन जाताना सुद्धा त्याचा एवढा माज असतो. मग हा येतो कुठून म्हणजे हा नाही, त्यातला अशा माणसाला तो कसा इगो येऊ शकतो, तर त्याला इकडे बघायची शक्तीच नाही, मानसिकताच नाही. आयुष्यात माझ्या मनातले भ्रम म्हणजे
मला इथे असं बघताच येत नाही उघड्या डोळ्याने, मला तिकडेच फक्त डायरेक्टरांनी असा कुठला माणूस दाखवला होता का स्टडी करायला? दाखवलं नाही, पण त्यांनी लिहिलं त्यातूनच मला लक्षात आलं. ते कागदावर जे होतं ना तर ते लक्षात आलं. आणि त्याला एक मुलगी आठवते की जिच्याशी लग्न होणं सोपं आहे तुलनेनं. बाहेरच्या माणसांना बाप तर हाकलवतो आणि काहीतरी चुका काढ. ती आमची गोड सिमरन खेडकर, तिचं सिनेमातलं नाव आहे ज्योती. तर ह्या दोन गोड, त्यांना बघितलं कीच बघणाऱ्यांचं असं होईल की अरे नाही रे बस यांचं लग्न झालं पाहिजे, आणि त्यांचंच होत नाही. आणि ते व्हायला एकमेव कारणीभूत म्हणजे दीपकची आई. ती ते लग्न कसं घडवून आणते आणि ह्या मधल्या सगळ्या नरकासुरांचा कसा वध करते, मानसिकदृष्ट्या वध करते, ते बघायचं असेल. आणि हे सगळं हसत खेळत, गोडवा कायम राखत, नाती कायम राखत, जे कठीण आहे. खूप कठीण आहे. तलवार घेऊन कापाकापी करणं सोपं आहे, प्रेमाने माणसांचा वध करणं याला लागते ती शक्ती. ते या दुर्गुणांचा ना, दुष्टांचा माणूस. माणसांचं नाही, प्रेमाने माणसातल्या दुष्टपणाचा प्रेमानं वध करणं आणि बुद्धीनं कधी कधी त्यांना वश करणं, ह्या सगळ्या गोष्टी ती हसत खेळत कसं करते ते सगळा चित्रपट आहे. आता नवीन 2 चेहरे आहेत, हिरो पण आणि हिरोईन पण. जसं तुम्ही उल्लेख केला की आयुष आहे आणि सिमरन आहे, तर त्यांच्यासोबत काम करताना काय गमती झाल्या? कारण की ते नवीन आहेत, त्यांना काय गोष्टी पुढे मागं 19-20 होतं राहत आहे ऑन सेट, तर त्यातली कुठली गमती किंवा सेटवरचा काय किस्सा वगैरे? नाही, सुदैवानं ती ना दोघेही फारच मॅच्युअर अशी मुलं आहेत आणि खूप गोड आहेत ती. आणि ती सिमरन आहे ना, तिने 4-5 सिनेमे यापूर्वी केलेले आहेत. आणि आयुष आहे, त्यानं अभिनयाची शिकवणीच लावली होती विशाखाकडे. ते त्याने चालूमध्ये बराच लाभ करून घेतला विशाखाच्या अनुभवाचा. आणि तो नंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी शूटिंगच्या तो असा नॉर्मल वावरायला लागला, त्याचा फायदा झाला आणि सिनेमात खूप छान कामं केली. आणि विशेषतः आयुषचं मला कौतुक वाटतं की तो पहिला सिनेमा आहे असं वाटतच नाही. तर हे सगळं त्याचं शिकण्याची वृत्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि मूळताच त्याला हिरोची पर्सनॅलिटी लाभली. तो हिरोची पर्सनॅलिटी घेऊनच जन्माला आला असा मुलगा आहे तो. म्हणजे दिसणं शारीरिकच नव्हे, मानसिकदृष्ट्या सुद्धा तो इतका सुसंस्कृत आहे की वागता बोलताना म्हणा, आणि कॉन्फिडंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हिरोला आवश्यक त्या सगळ्या त्याच्याकडे होत्याच आवर. आता हा सगळा चित्रपट एक छोट्याशा चाळीत किंवा एक छोट्याशा स्पेसमध्ये केला आहे. त्या स्पेसमध्ये शूट करणं फार अवघड. त्यात ॲक्टर्स असतील, कॅमेरामॅन असेल, DOP डायरेक्टर, ह्या सगळ्या गोष्टी छोट्याच्या रूममध्ये बसवून आणि त्यात काम करणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि त्यात चित्रपटी कॉमेडी आहे, त्यात तुम्ही असलं कुठलं सिरियस माहोल होऊ शकत नाही. एक वेळेस मी ह्यांचं ते एखादा किस्सा कुठला तरी बिहाइंड द सीनवाला की खूप असं आनंद किंवा हसण्यावारी केला वगैरे, बिहाइंड द सीन कुठला किस्सा? असे किस्से ॲक्च्युली आम्हाला किस्से करायला वेळच नव्हता, कारण आम्ही ना गरमीत सिनेमा केला आहे. एखादा कुठला अशी घटना की यार ती म्हणजे राहिली डोक्यात? आता ते छोटंसं ना, ते 10x2 खोली, मी फिरले की रूम संपायची. संपलं म्हणजे मला एक फेरी मारली जागच्या जागी तर रूम संपली. ह्याच्यात काय किस्सा करणार. पण तरीसुद्धा म्हणजे शूटिंग करताना गंमत अशी आलेली की कॅमेरामनला आमच्या विचारलं कॅमेरा कुठे लावायचा याचा खूप सतत विचार करायला लागायचा. आणि फार म्हणजे काय म्हणूया आयास तयास करून तो कॅमेरा लावून त्यांनी अनेक अँगलनी फिल्म शूट केलेली, त्याबद्दल त्याचं खरंच कौतुक. पण तिथे त्या एवढ्याशा खोलीमध्ये मेकअप दादा असायचा, स्पॉट दादा असायचा, सेटिंगवाले असायचे, हेअरवाला डिपार्टमेंट असायचा, मॉनिटर तिथे बाहेर ते ट्रॉली तेवढ्यात टाकलेली. तर हे इतका म्हणजे काय म्हणूया आपण त्यावेळेसची अशी कोंदट वातावरण होतं त्याच्यात. तर असं आम्हाला हे वेळच नव्हता हे किस्से बिस्से करायला. त्या रूमच्या बाहेर पडलो ना आम्ही आणि मग दुसरी पलीकडे गेलो तर ते चाळवच असल्यामुळे पुढे पण चाळच होती ना, सगळं तसंच घर. तर तिथे एक कूलर लावलेला असायचा, त्या कूलरच्या पुढ्यात मी जाऊन बसायचे. आणि मी जाऊन बसले की बाकीच्यांना काही संबंधच नसायचा ना, किंवा सगळेजणं उठायचे आणि बाजूला व्हायचे. कारण माझं इतकी घामाघूम झालेली मी, थोडेसे टापच नसायचे, ताई कूलर इकडे फिरू, थांब रे जरा. म्हणजे ह्या सिनेमामध्ये तुम्ही स्क्रीन टाईम, कूलर टाईम आणि स्पेस टाईम सगळा घेतलाय.
म्हणजे हा मुळात खूप पहिला मोठा चित्रपट म्हणता येईल तुमचा की पोस्टरवर पण तुम्ही जास्त स्पेस घेतली. तर कसं वाटतं एवढं वाढतात आता पण लहान वाटतं माझ्या पुढ्यात बघ. कसं वाटतं एवढी नाही पण नाही तुमचा स्पेस जास्त आहे. हां नाही पण तुमचा स्पेस जास्त आहे. बघ कसं वाटतं एवढं 10 बाय 10च्या खोली चित्रपट केला पण स्क्वेअर फूट मध्ये जागा वडली तुम्ही अख्खी. नाही लय मजा वाटते, खूप मजा वाटते, भारी मजा आली. पहिल्यांदा असं झालं की अनेक सिनेमे केले. आधी सुरुवातीला पण सासूचं स्वयंवर नावाचा एक सिनेमा केला होता मी, त्याच्यात पुष्कर जोग वगैरे होता खूप वर्षापूर्वी, खूप अनेक वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर मग बालगंधर्व, त्याच्यात छोटी भूमिका, मग आपला BP त्याच्यामध्ये छोटीशी भूमिका, मग त्याच्यानंतर मस्त चालले आमचा हा सिनेमा केला भरतात, त्याच्यात एक महत्त्वाची भूमिका होती. पण ते पण आमच्या नाटकावरच होतं. त्याच्यानंतर आज हा सिनेमा करताना ना मला अजून असं लक्षात आलं की मला अजून खूप सिनेमा शिकायचा आहे, मला अजून सिनेमा खूप कळायचं आहे. तर मी अजूनही त्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये, मला अजिबात वाटत नाही की आता आपल्याला सगळं आलं. खरं तर मी माझा एवढा मोठा रोल बघून मला लक्षात आलं की नाही यार, आपल्याला अजून थोडं शिकायला हवं आहे, आपल्याला अजून जरा यायला हवं आहे आपल्याला. मी असं बऱ्याचदा असं डबिंग करताना माझी इतकी धावपळ होते. मी खरं तर डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं पहिलं सुरुवातीला, त्यामुळे सिनेमे डब करताना ते लोकांनी केलेलं मला अतिशय सोपं जातं, पण माझंच मला बोललेलं डब करायला कठीण जातं. कारण मी ज्या स्पीडमध्ये बोलते ते टायमिंग साधायचं म्हणून तुगाशी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे माझ्या इथं गाडी सुरू झाली थांबत नाही, तर त्या पद्धतीनेच मी वाक्य बोलते. आणि मग ते डब करताना अगं थांब ना जरा, इथे श्वास का नाही घेतला, असं म्हणून मी स्वतःला शिवाय देत होते. आणि मग आता मला कळतं की नाही विशाखा, काही एक संवाद असतात ते आपण डबिंगच्या दृष्टीने लक्षात ठेवून बोलायचे असतात, पण इतका कॅल्क्युलेट अभिनय करणाऱ्यातली मी नाहीच, असं मला लक्षात येतं की नाही माझं खरं तेच जिवंतपण आहे. आपला चित्रपट आहे, लोकांना काय सांगताल की का चित्रपट बघावा, का थिएटरमध्ये जावं, का ते 200-300 रुपयाचं तिकीट काढावं आणि हा सिनेमा बघायला हवा? कारण की सध्या प्रत्येक इंटरव्ह्यूला म्हणजे सुरुवातीला एरे रे पैसा 3 जो आलता, तर तेव्हाच मराठी भाषा आणि या विषयावर खूप चर्चा चालली होती. आणि त्यावेळेस सिद्धार्थासोबत माझा इंटरव्ह्यू चालू होता, तर त्यावेळेस पण म्हणले की आपला मराठी चित्रपटचा कॉन्टेंट चांगला आहे, पण लोक येत नाही किंवा लोकांना ते तिथपर्यंत पोचत नाही आहे. सो हा एक चित्रपट चांगला आहे, लोकांचा डे टू डे लाईफचा आहे, कॉन्टेंट पण चांगला आहे, पण लोकांना ते कन्व्हिन्स करायला जो एक पार्ट असतो ना तो पोचत नाही, म्हणून लोक येत नाही. लोक मग दुसऱ्या चित्रपटाकडे जातात. मग लोकांनी का यावं, का मराठी चित्रपट बघावा? मुळात नाही, एखादं प्रॉडक्ट जे असतं ते लोक का घेतात? माझ्या माहितीप्रमाणे माझ्या लहानपणापासून मला माहीत नाही हे नावं घेणं उचित आहे की नाही, किंवा कुठलं तरी टूथपेस्ट, कुठलं तरी काय, ह्या सगळ्या गोष्टींना हॅमर होत असतात तुमच्या मनावर. ते सुंदर आहे. तुमच्या त्या काय म्हणतात त्याला, जाहिरात क्षेत्रातला एक मोठा नियम आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट हॅमर करत राहा. आता होतं कसं की हॅमर पूर्वी कशामुळे हॅमर होत असे, तर लेखक कोण आहे रे, पु ल देशपांडे, अच्छा विवा शिरवाडकर, अच्छा हे गदी माडगुळकर आहेत, त्याच्यातून एक ब्रँड तयार झाला होता. गदी माडगुळकर आहेत म्हटले की आम्ही जाणार. त्याच्यानंतर काळ बदलला, मग दिग्दर्शक कोण आहेत, राजा परांजपे आहेत, हे आहेत, ते आहेत, त्यांचा एक ब्रँड होता, त्यामुळे लोक जायला लागले. त्यानंतर नटांची एक फौज तयार झाली आणि मग लोक नटांना बघायला म्हणून जायला लागले. आणि मग नटांना बघायला जेव्हा जायला लागले तेव्हा नटांना असं वाटलं की आता आपली जबाबदारी आहे, म्हणजे मग माझं कॅरेक्टर लिहिलंच जावं असं की ते आवडेल. मग मला सगळेच सद्गुण मला लाभवत, मग मी एकटा 50 जणांना मारणार, मग मी एकटा असं, मग मला सगळं देवत्व द्या अगदी, आणि मग माझा ब्रँड मोठा होईल. माझा ब्रँड मोठा झाला की मी यशस्वी होईन आणि मला बघायला लोक येतील. तर हे चक्र असं चालत राहील. आत्ता गेल्या 5-6 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना छेद जाऊन आत्ता सिनेमा टीमवर्कसाठी ओळखला जायला लागला. विशेषतः साऊथपासून हे लोन सुरू झालं. साऊथचे स्टारचे वगैरे सोडलेले बाकीचे सिनेमे आहेत 70% या ब्रँडमधले यायला लागले की टीम ब्रँड. आता टीम ब्रँड, एखादी टीम नव्याने उभी राहिली तर तिचा ब्रँड कसा तुम्ही ओळखणार मला सांगा. मग तो जर ओळखताच येत नसेल तर हा नवा सिनेमा जर बघायचाच नसेल तर किती नवीन गुणी कलाकार त्यांना प्रेक्षकांकडून न्याय मिळेल? नाही मिळणार. मग आता काय करायचं? तर अशा वेळी एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे की जर यात उत्तम कॅमेरामन, उत्तम लाईट्समन,
उत्तम विशाखा सुभेदार सारखे कलाकार, जयवंत वाडकरांसारखे कलाकार, उत्तम हे सगळे काय म्हणतात त्याला एडिटर्स, या सगळ्यांनी या सिनेमात का काम करायला होकार दिला? डेफिनेटली या टीमचा हिस्सा होण्याची यांची काय इच्छा झाली असा तरी प्रश्न ऑडियन्सला पडावा. आणि मी त्या टीमचा हिस्सा आहे म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो की लेखक, दिग्दर्शक, एडिटर आणि म्युझिक डिरेक्टर यांनी जे काम केलं आहे आणि ज्या दर्जाचं काम केलं आहे तो दर्जा आम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव असून सुद्धा अभिमानास्पद वाटतो की मी या टीमचा भाग आहे. म्हणून या टीमला तुम्ही न्याय देण्यासाठी मी म्हणतो पहिल्या लाटेत पहिल्या आठवड्यात जी माणसं येऊन जातील त्यांनी ठरवा की इतरांना सांगायचं की नाही. ते तुम्हाला नाही आवडलं नका सांगू, पण तुम्हाला आवडण्यासारखा आहे याची खात्री आहे असं आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवा आणि तुम्ही पहिल्या आठवड्यात या. मी आणि विशाखा सांगतोय, आमच्या अनुभवाला तेवढा मान द्या आणि तुम्ही पहिल्या आठवड्यात या. हा गोडवा घेऊन घरी जा. पुढच्यांना सांगायचं की नाही ते तुम्ही ठरवा. आता या व्यतिरिक्त मी काय करू शकतो? कारण नवा सिनेमा उभा राहणं हा माझी नव्हे, विशाखाची नव्हे, तुझी सुद्धा जबाबदारी आहे. तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तो चांगला असेल तर, म्हणजे जर तो तितका चांगला नसेल तर तुम्ही तुमचं नाव वाईट का करून घ्या? यांनी सांगितलं आणि आम्ही गेलो आणि चांगला नव्हता, तर नका वाईट करून घेऊ. पण आता तुम्हाला माहिती आहे की हा चांगला आहे, खरंच चांगला झाला हा सिनेमा, तर तुम्ही प्रेक्षकांना आता आपण सगळ्यांनी मिळून देऊया पटवून. मला असं वाटतं की आपल्या मराठीमध्ये कंटेंट चांगला आहे, सगळ्यांना मान्य आहे, पण तरीसुद्धा थिएटरपर्यंत प्रेक्षक येत नाही. मेन हाच प्रश्न आहे. हा प्रश्न असला तरी मला असं वाटतं की आपल्या मराठी वर्गाने ना थोडंसं आपल्या मराठीसाठी का होईना जरा या चित्रपटसृष्टीला टिकवण्यासाठी का होईना या हेतूने तरी थोडंसं सिनेमाकडे यायला हवं. दुसरी बाजू अशी आहे विशाखा की त्या लोकांचं म्हणणं आहे की नाही मग मराठीत सगळेच सिनेमे चांगले असतात का? काही वेळा आमचा विरस होतो, मग आम्ही का पैसे घालवायचे? तर हिंदीत सुद्धा तसंच असतं. हिंदीला सुद्धा सगळे सिनेमे चालतात असं नाही. मग त्याच्यावर उत्तर म्हणून मी मग असं जे काही बोललं ते नाही, सुबोध दादा एक खूप भारी गोष्ट बोलला होता. म्हणजे मागच्या सुबोधाचा इंटरव्ह्यू झाला होता ना, तो म्हणला आपण लोकांना आपला मराठी चित्रपट सेलिब्रेट करत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. आपण हिंदीकडे जातो, आपण तिकडे जातो, वा वा आपले चित्रपट पण खूप भारी आहेत, ज्यांना बाहेर देशात अवॉर्ड मिळतात, पण आपल्याला त्याची कदर नाही आहे. सो जसं सर दिव्याखाली अंधार आपल्या अनेक गोष्टी फॉरेन कंट्रीज घेऊन गेल्या आहेत आणि मग नंतर पुन्हा आपल्यालाच येऊन विकल्या आहेत नव्या पेपरमध्ये घालून. तेव्हा आपण तेच विकत घेतो जास्त पैशात. तर हे दिव्याखाली अंधारचं प्रकरण आहे. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चांगले चांगले कंटेंट येतात आणि ते तसेच बिचारे निघून जातात, म्हणजे त्याला तितकी मान्यता मिळत नाही. तर त्याचं खूप वाईट वाटतं कलाकार म्हणून सुद्धा. की तुम्ही एखादा फोन घेता, कधी कधी 1.5 लाखाचा, कधी कधी 25,000चा, तिथं 1,000-2,000 जास्त गेले तर चालतं. पण तुम्हाला एक मराठी सिनेमा बघताना चला आपण टेस्ट करूया, 200 रुपये जातील, ओके, नाही आवडलं तर ठीक आहे, पण माझा मराठी सिनेमा आहे आणि मी सगळी माहिती काढून गेलोय, कोण कोण आहे, कोणी लिहिलंय, कसा लिहिलाय, मी व्हिडिओज बघितले, तुमचं चॅनल बघितलं, सगळं बघितलं. आता मला रिस्क घ्यायला हरकत नाही 200 रुपयांची. असं का वाटू नये? मला माझ्या माहितीतला एक प्रेक्षक वर्ग होता, त्या कालावधी वेगळा जरी असेल तरी, की तिथे माझं समाजभान, माझं आत्मभान वाढणं आणि माझी सांस्कृतिक गरज चौरंगीपणे वाढणं, भागणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जगण्याचा एक भाग होता त्यांच्या. माझ्या लहानपणी तर नाटकाला जायचं म्हटलं तर काय ते वेण्या, गजरे, बिजरे सेलिब्रेशन होतं. हो, आणि ते कुठून तरी आणायचे, ते काहीतरी स्प्रे वगैरे ते घरात नसायचं आणि ते असं सगळं इतकी तयारी करून जायचे. आणि बघा तुम्ही सांस्कृतिकदृष्ट्या हा मराठीचा सांस्कृतिक ठेवा तुमच्या सगळ्या मनांमध्ये उतरवलात तर हा आपला मराठीचा प्रेक्षक वर्गच नव्हे, अख्खा महाराष्ट्रच उद्या उठून दिसेल की नाही बघा. कारण एकटा महाराष्ट्रच आहे ज्याला कलात्मक आणि सांस्कृतिक वारसा एवढा थोर आहे जेवढा भारतातल्या कुठल्याच भाषेत नाही आहे. बरोबर आहे की आपण मराठी चित्रपट बघायला पाहिजे, तिकीट काढून जायला पाहिजे. आणि मराठी चित्रपटाचा कॉन्टेंट पण खूप सुंदर आहे, आपण ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. म्हणून मी ही जबाबदारी घेतो. नंतर आपण क्रिटिसाइज करू की चांगला वाईट हे नंतर ठरवूया, पहिलं जाऊन बघा.